हो दे मला एक मोहरा करणे अक्षराचे खरे नाणे जैसे देणे तैसे घेणे कोणाही उणे. आता ही ओवी व्यवहारासाठी आली बघा. आता ही ओवी व्यवहारावर लिहिलं. कोणता व्यवहार आहे इथं? तुमचा आमचा प्रापंचिक व्यवहार आहे का परमार्थिक व्यवहार सांगितला बघा इथे. परमार्थिक दोन प्रकारचे व्यवहार आहेत. दोन्ही बाजू शास्त्राने सिद्ध करून दाखवायचे. दोन व्यवहार सांगितले. एक सृष्टीतला व्यवहार सांगत असताना तो खरा असला पाहिजे. तुम्ही आम्ही प्रपंचाचा व्यवहार करतो तोही खरा असला पाहिजे. तेव्हा तिथं परमेश्वर मिळतो म्हणे. आपला व्यवहार जर प्रपंचातला खरा नसेल तर तिथं मोक्ष मिळू शकत नाही, परमार्थ मिळू शकत नाही. उमेद सांगितलं आपला व्यवहार जर सत्य नसेल तर आपल्या जीवनामध्ये बिलकुल ईश्वर मिळणार नाही. नंतर ही ओवी बघा. परमार्थ सांगितला इथं व्यवहार सांगितला. व्यवहार असत्य तर संपूर्ण जीवन खोटं आहे समजायचं. खोटं नाणं कळतं तुम्हाला? खोटं नाणं आता सगळे सांगणारे बसला. आता आपण दोघं तिघं सांगून बघू. आता इकडे व्यवहार कळतो का? ज्याला सत्य व्यवहार कळाला त्याला परमार्थ कळतो बघा. इथं काय सांगितलं? व्यवहाराबद्दल सांगितलं. उमेद एक. उमेद म्हणजे स्वतः. उमेद म्हणजे दुसऱ्याला म्हणे. उमेद एक मोहरा करणे. स्वतः एक व्हायचं म्हणते ही ओवी बघा. स्वतः एक होऊन दुसऱ्याला एक बनवायचं. स्वतः डबल आहे आणि निघाला दुसऱ्याला सांगायला. मी कुणाचं बोलणार बरं का? लक्षात ठेवा. मी तुमच्या मुलाप्रमाणे स्वतः एक व्हावा म्हणतात आणि दुसऱ्याला एक होऊन सांगा. म्हणून बसवेश्वर एका शुभ ठिकाणी म्हणतात समजले आणि वर्तले ते भाग्य पुरुष झाले. समजून वर्तन करा आणि समजून बिघडायला लागले. समजपणातून बिघडायला लागले. म्हणून बिघडणं हे आपल्यापासून आहे. आपण जर सुधारलो. मिलिटरीमध्ये असं शिक्षण दिलं जातं. 6 महिने ट्रेनिंग देते मिलिटरीला. ते स्वतः संरक्षित कसं राहायचं याची ट्रेनिंग त्याला 6 महिने दिली जाते. मग पुन्हा देशाचं रक्षण करायचं. अरे स्वतः सुरक्षित नाही देश का सुरक्षित करतो? इथं उमेद सांगितलं, व्यापार सांगितला आणि तो व्यापार असला असा पाहिजे की त्या व्यापारामध्ये कसल्याही प्रकारचा बदल होता कामा नये. आणि ते अक्षराचं नाण आहे. आता अक्षर म्हणजे आता 42 सांगणारे अक्षर कोणतं अक्षर आहे? बाराखडीचं अक्षर का? अक्षराचे खरे नाणे म्हण. बाराखडीमध्ये 12 स्वर 36 व्यंजन आहेत. याला अक्षर नाणं म्हणतात. याला अक्षर नाणं म्हणतात का? र आणि म हे अक्षर नाणे म्हणतात. ईश्वराचं एक नाणं आहे. त्या ईश्वराच्या नाण्याला ओळखणारा एक सत्य भक्त याचं एक नाणं आहे म्हणे. आणि हे दोन्ही नाणे या ठिकाणी कसे सत्य आहेत? अक्षराचे खरे नाणे. जैसे देणे तैसे घेणे कोणाही उणे असे ना म्हणे उभी. जसा राम सत्य आहे त्या रामाची भक्ती करणाराही ते बी नाणं खोटं नको आहे म्हण. जसा देव सत्य आहे तसा त्याची भक्ती करणाराही सत्यच असला पाहिजे म्हणे. मगच ईश्वराची प्राप्ती होते. मग देव पाहावयासी गेलं देवाची झालो. हे नाणं खोट आणि त्या खऱ्या नाण्याला जाऊन भेटल्यानंतर भेटत नाही. बोला एकाची वस्तू देता घेता एका बोलाची चकता एका वाणी सर्वता दुनी वार्ता असे ना. एकची वस्तू देता घेता. वस्तूच एक आहे म्हणे. वस्तू दोन सांग नाही तर वस्तू म्हणजे काय? वस्तू एक आहे. वस्तू आता वस्तू एक म्हणजे सांगणारे बऱ्याच पद्धतीने सांगतात. वस्तू एक आहे म्हणे. इथं वस्तूच सत्य आहे बघा. वस्तू म्हणजे ईश्वर आहे. ईश्वर म्हणजे सत्य आहे. सत्य तू विठ्ठल. वस्तू देव आहे. वस्तू ईश्वर आहे. एकची वस्तू देता घेता. वस्तू सत्यच द्यायचंय म्हणे. सत्यच घ्यायचं. देवच द्यायचं आहे आणि देवच घ्यायचं आहे. ओवीचं काय इंटिमेशन असेल? सत्यच देणे सत्यच घेणे. चाललंय का हो आपलं? बापू महाराज गुरुजी तुम्ही गुरुजी आहो असं मला आत्ताच आल्यानंतर कळालं बरं का. तुम्ही गुरुजी आहो हे चाललंय का आपल्या मंडळीमध्ये? एकची वस्तू देता घेता एका बोलाचीच कथा. एक बोलाला आपण निघालो लोकांना सांगायला. आहे का आपल्याकडे? सत्याच या ठिकाणी नाणं पाहिजे. मग देव तरी सत्य आहे आणि त्याला घेण्यासाठी त्याचं मार्केट देखील सत्यच लागतं. मग देव सत्य. काय करावं देव सत्य असून पण त्याला घेणारा कसा आहे? घेणारा आहे की घेणारा आपल्यासारखा? म्हणून देव सत्य घेण्यासाठी सत्यच लागतं. सत्याचीच जागा घ्यावी लागते. इतराला हे काम नाही म्हणतात. पुढे दुयेपणाचे देदलाल ठकू पाये तत्काळ सर्वस्व देताना लगे घेऊन सबळ जातसे. दलाल म्हणलो. दलाल कुठं भेटतात? तो दलाल
तुझेपणे जे दलाल, दलाल कुठे आहेत माहित आहे का? दलाल कुठे आहे? तो दलाल अहो बाजारात दलाली करायचं करून इथं आणलं बघा दलाली. टेबलावर दलाली आली, सत्यामध्ये दलाली आली, देवामध्ये दलाली आली, सांगण्यामध्ये दलाली आली, जीवन जगत असताना दलाली आली. ही दलाली सर्वात घातक आहे म्हणतात बघा. नवरा बायको दलाली येऊली, देवभक्तात दलाली येऊ नये, माय लेकरात दलाली येऊ नये. हे नाते तीन सांभाळलं की देव कळतो बघा. पहिलं नवरा बायकोची दलाली बाजूला काढावला, प्रपंच सुखाचा होतो. माय लेकरात दलाली बाजूला जर काढली तर स्नेह कायमच राहतो.